अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीय सहाय्यकाच्या मार्फत सागर बंगल्यावरती पोहोचवलं राजीनाम्याचं पत्र। राजीनामा स्वीकारल्याचं सांगत मुंडेंना कार्यमुक्त केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये रात्रीच मुंडेंचा राजीनामा घेण्याचं निश्चित। देवेंद्र फडणवीस स्वतः अजित पवारांच्या घरी तिथेच राजीनाम्याचा निर्णय झाल्याच्या माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब। धनंजय मुंडे यांना देशमुख हत्या प्रकरणी सह आरोपी करणार नाही, खात्रीलायक सूत्रांची एबीपी माझाला माहिती। चार्जशीटमध्ये सुद्धा धनंजय मुंडेंच्या विरोधात थेट पुरावा नसल्याचा दावा। मुंडेंचा राजीनामा नैतिकतेच्या मुद्द्यावरून पक्षाची माहिती। मात्र वैद्यकीय विश्रांतीसाठी राजीनामा स्वतः धनंजय मुंडेंचा ट्विट करून दावा। अंजली दमानी यांची आगपाखड, म्हणाल्या आमदारकी सुद्धा रद्द करून दाखवणार। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन सरकारचे राज्यावरती उपकारच, खरं तर त्यांना उचलून फेकून द्यायला हवं होतं। अंजली दमानी यांची राजीनाम्याच्या नंतर प्रतिक्रिया। राजीनाम्याला 3 महिने लागल्याची सुद्धा खंत। धनंजय मुंडेंचा फक्त राजीनामा नको तर सुधारित आरोपपत्र दाखल करून सह आरोपी करण्याची आदित्य ठाकरे यांची मागणी। बीडमधील परिस्थितीसाठी सरकारच बरखास्त करा, ठाकरेंचा आग्रह। बीड जिल्ह्यामधल्या केजमध्ये सुद्धा कडकडीत बंद। संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्याच्या नंतर केजवासियांचा उत्स्फूर्त बंद। रस्त्यावरती टायर जाळून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी। बीडमध्ये बाजारपेठ बंद करण्यासाठी शहरामधल्या प्रमुख मार्गावरती बाईक रॅली। संतप्त कार्यकर्त्यांकडून प्रचंड घोषणाबाजी। देशमुखांच्या खुन्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी। औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य अबू आझमींना भोवणार। अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई। विधानसभेचे अध्यक्ष, सभापती, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बूच यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा। मुंबई सत्र न्यायालयाच्या गुन्हा नोंदवण्याच्या आदेशाला 4 आठवड्यांची स्थगिती। चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला उपांत्य सामना आज होणार। भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार। 4 फिरकीपटूंसह टीम इंडिया मैदानात उतरण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।